हाय एव्हरीवन, चला आता जेवणाला लागूया. आज गुरुवार आहे. गुरुवारचं आज बनवणार आहे मेथीची भाजी बनवते. चपात्या पीठ मळून ठेवलेलं आहे. ऑलरेडी मी पीठ मळून ठेवलेलं आहे. क्रियाशला ट्युशनला पाठवलेलं आहे. क्रियाशला ट्युशनला पाठवलं आहे. आवडीला अभ्यास करायला सांगितलेला आहे. ग्रामरचे वर्ड्स असतात ना, एक वर्ड्स कोणते हिडन वर्ड्स अँड हिडन वर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये कांगारू वर्ड्स असे असतात. हे असे असतात हिडन वर्ड्स अँड कांगारू वर्ड्स. आमच्या वेळेला असं काहीच नव्हतं. तसं काहीच नव्हतं आमच्या वेळेला. बघू आता, चला जेवणाला लावूया. जेवणाला चल स्टार्ट करते आता. ऑलरेडी आहे, वरण भात झालेलाच आहे. चपाती भाजी करते आणि अजून विचार डोक्यात चाललेला आहे काय काय बनवायचं. बनवायला घेऊया. आज काय वाशीला जाता आलं नाही बिकॉज थर्सडे आणि थर्सडेला विषयी आवडीला सुट्टी असते. तर आवडीला सुट्टी असते त्याच्यामुळे मग मला घरीच थांबावं लागलं. बिकॉज क्रियाश आणि त्यांची पण जी आहे त्यांची त्या म्हणजे त्यांची आत्याची काहीतरी डेथ झाली. त्याच्यामुळे त्यांना पण सडनली पुण्याला जावं लागलं. मग मी इथेच कुर्ल्यामध्येच होते. तिथूनच मग 4-5 क्लायंटचे डिटेल्स सगळे सेंड केले. एका क्लायंटचे म्हणजे ऑलरेडी प्रिंटिंग केलेली 10,000 क्वांटिटी होती. 10,000 क्वांटिटी प्रिंटिंग करायचं होतं त्यांचं अंधेरीला. आणि ते तिथे न्यूजपेपर इन्सर्ट पण करायचे. सगळ्या न्यूजपेपरमध्ये इन्सर्ट, जसे न्यूजपेपरमध्ये इन्सर्ट टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे टाइम्स, गुजरात समाचार, लोकमत, सकाळ, ह्या सगळ्या पब्लिकेशनमध्ये इन्सर्ट करायचे ते असं आहे. तर ते आज मिड नाईटमध्ये म्हणजे आफ्टर रात्री 2-3च्या दरम्यान मग ते स्टार्ट होणार वर्क. ते आहे अंधेरीला. आज आहे अंधेरी, गोरेगाव, मुंबईमध्ये अंधेरी, गोरेगाव अँड मालाड त्या साईडला डिस्ट्रीब्यूट करायचे, न्यूजपेपरमध्ये इन्सर्ट करायचे. ते जे प्रिंटिंग आता करून आलेले तेच ते अवनीचे पप्पा ते घेऊन गेले ते त्या क्लायंटकडे. आणि मग नंतर तिथे मला 2-3 ॲड्स करायच्या होत्या. त्या होत्या एक नवा काळमध्ये ॲड करायची होती आणि यशोभूमी पेपरमध्ये रिक्रुटमेंट ॲड होती. त्या दोन्ही मग त्या केल्या रिक्रुटमेंट ॲड. हे आपले जस्ट डायल आहे. जस्ट डायल आय थिंक सगळ्यांनाच माहिती असेल, आय डोंट नो. पण जस्ट डायलमध्ये सुद्धा ॲड परिवार ॲडव्हर्टायझिंगचे रजिस्टर आहे. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी जी मी चालवते ती ऑलरेडी रजिस्टर आहे. तर मग त्याच्यामध्ये कसे लीड्स पण येतात असे. तर मग त्याच्या तो फॉलोअप्स वगैरे, परत क्लायंटचे डिटेल्स सगळे, त्यांना एस्टिमेट पाठवणं, कोटेशन्स वगैरे सगळं देणं, हे सगळं म्हणजे असतं त्याच्यामध्ये. ते पण चालू आहे एका साईडला. मग ह्यांच्याबरोबर अवनी क्रियांशबरोबर सायमल्टेनियसली ते पण करत होते वन साईडने. आणि एक आपलं उपवासाच्या वेळेला काही ना काहीतरी उपवासाचं खाणं थोडंफार. राजगिऱ्याची लाडू यांनी आणलेले ते खाल्ले. आणि काय अजून चिक्की पण होती शेंगदाण्याची, ती पण खाल्ली. आणि आपलं काम चालू केलं. आणि आता म्हणजे वरण भात तर झालेलेच ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मग मी काय मेथीची भाजी, आता तेच तुमच्याशी बोलते मेथीची भाजीच एका साईडने कापली. वेळ भेटला नाही मला ॲक्च्युली कापायला अगोदर. म्हणजे आता ही भाजी पालेभाज्या कशा त्या अगोदरच लगेच केल्या ना त्या बऱ्या पडतात. नंतर मग ते एकदम पाणी सुटतं आणि आपल्याला मग ते एकतर महागाची ती अगोदरच फिनिश करून पालेभाजी केली ना ती बरी पडते. म्हणून ते अगोदर पालेभाजीतला अगोदर पहिला नंबर. फळभाज्या काय नंतर त्या राहतात व्यवस्थित साफ करून ठेवली. गवारची भाजी, फरसबी, परत आपली तेंडली पण नाही राहत एवढ्या लवकर. भेंडीची भाजी पण ती पण लगेच करावी लागते. सर्वात बेस्ट म्हणजे ते कडधान्य. खरंच नो वर्क एक्स्ट्रा. त्याला काही कापायचं झंझट नाही, काय नाही. आदल्या दिवशी भिजत घाला, दुसऱ्या दिवशी करा, लगेच होऊन जातं. पण काय आमच्या घरात जास्त करून खात नाहीत हे आपले कडधान्य. फक्त खातील तर रेअरली
मूग, मटकी आणि अख्खी मसूर असे. तर जास्त काही मी भरत नाही ते, कारण बिकॉज ते परत खराब होणार, आपण जास्त काही खात नाही. ते उगाच ठेवून घेण्यापेक्षा आपण थोडेच भरलेले बरे, कारण खाणार नाही. मग ते एकदम भरून ठेवून द्यायची वेस्ट एकतर, मग ते बरं वाटत नाही. त्यापेक्षा फ्रेश खावा, ते बरं वाटतं. मग ते आपल्याला फळभाज्या, पालेभाज्या याच आपल्या नेहमीच्या, आणि नॉनव्हेज तेच चाललेलं असतं. कडधान्य रेअरली बनवते मी, पण नाही खात कोण. मला फार आवडतं, माझ्या घरी खात होते, मला आवडतं. चवळीची भाजी, चवळी असते ना ती भाजी, परत त्याच्यानंतर वाल्याची भाजी, ती पण सुंदर चांगली बनते, आवडते. तिथे नाही खात, तिथे ना कोणाला नाही आवडत, ना चवळी ना कोण. आवडीच्या बाप्पाला आवडत नाही, मला आवडते म्हणून मी ते भरत पण नाही जास्त. कधी वाढली तर रेडीमेड घेऊन येते, ते बनवते असं. मुलांना काही प्रॉब्लेम नाही आहे. आवडी क्रियांशला जे देईल ते आपल्यालाच द्यायचं, क्रियांशला भरवायचं. सध्या तर अजून भाजी, अजून त्याचं खाणं हे नाही आहे. गपचूप त्याला थोडं थोडं करून कधी कधी भरवते असं, कारण त्याला तिखट पण लागते. त्याला न कळत कधी कधी भरवते. ब्राऊन चणे वगैरे शिजवून कधी आणले ना, तर ब्राऊन चणे शिजवलेले ते काय आपण मीठ हळद जरा शिजून असे थोडेसे परतले बरे वाटतात ते. ते कधी कधी त्याला देते, क्वचितच देते, जास्त देत नाही त्याला. बिकॉज त्याला अजून सूट वगैरे व्यवस्थित नाही, जे आहे थोडं थोडं करून देत असते त्याला, असं करत असते. भाजी झाली साफ करून, झाली भाजी साफ करून, ती आता धुवून घेते चांगली, व्यवस्थित धुवून घेते. कारण भाज्या, पालेभाज्या म्हणजे लगेच बनतात, पण ते साफ करणं, ते पण हेल्थला इज अ बेस्ट. लिफी व्हेजिटेबल खरं सांगू खाल्ले पाहिजे, चांगले असतात ते हेल्थला. लिफी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या आपल्या चांगल्या असतात हेल्थला. चला आता गॅस पेटवते, आधी भाजी साफ करते. लसूण वगैरे ऑलरेडी मी सोलून ठेवलेलं आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. कांदे टाकलेत, परत लसूण, मिरच्या, जे सर्वजण जसे नॉर्मल करतात, मला नाही वाटत कोण वेगळं डिफरंट करतं. लसूण चांगलं, लसूणचं सोबत जास्त टाकायचं. त्याच्यानंतर मिरच्या टाकायच्या. या उभ्या कापल्यात मिरच्या, बिकॉज त्या हातात लगेच भेटतात म्हणून बारीक नाही कापल्यात, उभ्याच कापलेल्या आहेत. आणि मग नंतर कांदा जरा ब्राउनिश झाला, त्याच्यानंतर आपण मेथी, बटाटे पण मी एक बटाटा टाकलेला आहे. माहीत नाही कोण बटाटे टाकतात का भाजीमध्ये, पण मी एक बटाटा टाकते. एक बटाटा टाकलेला आहे, तर तो मध्ये मध्ये ते आवडीला आवडतो. मेथीच्या भाजीमध्ये बटाटा टाकलेला ती बोलत असते, मग बटाटे टाक म्हणून मी टाकला त्याच्यामध्ये बटाटा. आणि ब्राऊन झाले कांदे. सर्वजणच नॉर्मल भाजी करतात, ते काय सांगायची गरज आहे. सर्वजणच आपली मेथीची नॉर्मल. लसूण मिरची मेन म्हणजे लसूण आणि मिरचीचंच काम जास्त असतं, कारण तो लसणाचा जो फ्रेग्रन्स सुगंध खूप सुंदर वाटतो. आणि आपली मिरची, त्याच्यानंतर कांदा टाकायचा, आणि मग नंतर काय मेथी आणि बटाटा करून थोडा टोमॅटो, आणि मग नंतर त्याच्यावर जर असे शेंगदाणे, नाही तर काय काय जण खोबरं. आता माझ्याकडे जे शेंगदाणे कुटलेले आहेत तेच टाकणार, कारण खोबरे किसलेले नाही आहे. ते शेंगदाणे आधीच शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला, तो त्याच्यामध्ये नंतर मग टाकेल. भाजी आहे तर एका साईडला पापड तळते, अगोदर पापड तळून ठेवते. पापड आहे, असं लहान लहान पापड बरे वाटतात.
झाले पापड तळ. बटाट्याची भाजी बनवते बिकॉज या मुलांना बटाट्याची भाजी आवडते, तीच करते, थोडीशीच करते. जास्त तेल जमत नाही या लोकांना दोघांना, म्हणून आपल्याला थोड्याशाच करायचं. थोडंसं जे तेल राहिलं त्याच्यातच मी भजी करायचा विचार करते, वाया कुठे घालू म्हणून. काय आपल्या बटाट्याच्या भजीमध्ये काय टाकणार, आपलं ते नॉर्मलच जसं सर्वजण करतात. चण्याचं पीठ, हळद, मीठ आणि त्याच्या आवणी आमची रुमाला काय तिला सांगितलं आण ग, रुमाला अभ्यास करते. माझ्या पप्पाने सांगितलं अभ्यास करायचा, मला अभ्यास करते मी. माझी मम्मी भजी बनवते, थर्सडे आहे म्हणून माझ्या मम्मीचा उपवास आहे, म्हणून माझी मम्मी आता खीर पण बनवणार. मला खीर खूप आवडते खायला, म्हणून मला शिरा एवढा नाही आवडत, खीर जास्त आवडते. सेवया बघायच्यात, पण सेवया आहेत की नाही मला आय थिंक वाटतं थोडेसे आहेत. थोडं, कारण गोड माझ्या घरात कोण खात नाही. गोड म्हणजे कोण नाही, आवडी पण नाही. ती पण आता ती हळूहळू ती सेवया खायला शिकली. इथं कोण गोड माझ्या घरात नाही खात ना. पुरणपोळी मी खाते, आवडीचे पप्पा त्यांना ते थोडं जरा सुद्धा गोड खात नाही, जरा सुद्धा त्यांना आवडत नाही गोड. भजी खूप गरम आहे. थोडं तेल लावून राहिलं त्याच्यातच आपण एकच बटाटे टाकून केले कम्प्लीट. ऍक्च्युली मम्मी थोडीशीच भाजी बनवते, बोलू का मम्मी आम्ही आता सकाळी भाजी खाल्ली ना, म्हणून माझी मम्मी थोडीशी सांगते. ऐकलं समजलं. अशा शाळेतून येता येता भजी घेतलेली, थोडीशी घेतली, 20 रुपयाचीच घेतलेली भजी. आणि क्रियांच्या ट्युशन मध्ये कधीपासून डायरेक्ट आता 9 वाजता येईल, डायरेक्ट 9 वाजता येईल आता ट्युशन मध्ये तो. भजी लास्ट एंड हा पार्ट आहे त्याला. हाय फ्रेंड, मी टीचर खेळते. आता ही जे टीचर चाललं आता क्रियांकडे गेला. कुठे गेला माझा रिझल्ट अरेंज करायला सांगितलं, ते बाजूला पण राहिलं. काय बोलली बघायला गेली ती. आपल्या चपात्या बाकीचं सगळं झालंय माझं. चपात्या, ही डाळ पण झाली माझी, भजी आणि आपली खीर. आता फक्त चपात्या बाकी, चपात्या करते. प्रियांशी मस्ती चालले. मम्मी झूट बोलते. काय बोलणार सांगा आता तुम्हाला. टीचर दाखव काय बनवलं आज शाळेत, काय दाखव काय केलंस. नाही, आज त्याच्या शाळेमध्ये हे होतं, शो अँड टेल कॉम्पिटिशन होतं. प्रियांश तू काय म्हणलास, काय होतं तुझ्या ह्याच्यामध्ये. स्कूल टॉपिक कोणतं होतं. हे स्कूल त्याचं काढलंय त्याने. खेळणं चाललंय त्यांचं दोघांचं. आता जेवायला चालते. 4 तास आपली झाले. चला आता हे माझं जेवण. मेथीची भाजी, बटाट्याची भाजी केली, चपाती आणि भात, तेवढी खीर. चला आता झोपायला चाललो. बाय बोल, गुड नाईट बोल. बाय, गुड नाईट. विंडो बंद करा, विंडो बंद करा. क्रिया दोघांची वाढी. बरं तू करा.
हा बरं बरं थांब. कर आता. कर लवकर व्हिडिओ बद्दल. मोठ्या सिस्टरने समजून घ्यायचं असतं. चल चल आता गुड नाईट. बाय फ्रेंड्स. झालं सगळं माझं. बाय फ्रेंड्स, गुड नाईट, स्वीट ड्रीम. खुश राहा रोज, रडत नका राहू. ताईला पण रडत राहू दे. ते नाही असं नाही बोलायचं. रहने का चांगलं रोज. हसते रहने रोज का. खुश रहने का, हंसते रहने का. हंसते रोने रहने का का. नहीं. हसते रहने का. गुड नाईट फ्रेंड्स, स्वीट ड्रीम. हे बघा, गुड नाईट म्हणजे गुड चांगले, गुड नाईट. हा, आणि चल. रात्र आणि स्वीट म्हणजे चांगली आणि ड्रीम चांगला डोक्यात ड्रीम होतं. स्वीट ड्रीम, गुड नाईट. चला पडदा Good हे करा. night. चला झोपू. बरं तू बोला, तुम्ही बोला काय बोलायचं तुम्हाला? हा, चला. इथे आमची भांडण होते रात्रीची खिडकी बंद करायला. हाय ताई भांडण बोलते. खिचतोय. चला बाय फ्रेंड्स, गुड नाईट. माझी बाकी आहेत कामं. काय काय आहे ना, क्लायंटचं डिटेल सगळं करायचं आहे. घेते आता करायला. दिसते. बाय.